घरात जर वेगवेगळे आवाज येत असतील, रात्रीच्या समयी घरात भास होतोय, घुंगरू वाजतंय किंवा एक विशिष्ट कोणीतरी आपल्या मागं आहे, जवळ आहे, असं एखाद्या स्त्रीला किंवा लहान बाळाला भास होत आहे, मग अशा वेळेस तो घर भूत बंगला म्हणून सोडून द्यायचा का? आपण एक एक वीट जी असते ती कष्टाने लावलेली असते. किंवा जर आयतं घर घेतलेलं असेल तर एक एक पैसा जो असतो तो माणूस कष्टाने जोडत असतो. आम्ही वास्तुशांत केल्या, देवीचे वेगवेगळे हवन केले, होम केले, परंतु असं काहीतरी उपाय सांगा की जेणेकरून या गोष्टी थांबल्या पाहिजे. असं प्रत्येक घरात होत नाही, परंतु निगेटिव्हिटी जी असते ती जुन्या घरांमध्ये, जी जुने पडीक घर असतात त्यांचं रिनोव्हेशन करून जर बनवलेलं असेल तर ती दाशदुष्ट आत्मा दुष्टशक्त्या वास करतात किंवा एखाद्याचा मानसिक भ्रम देखील असू शकतो. अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डेवरून मी तुम्हाला मार्ग देत आहे. सर्वप्रथम बाबळीचे जे पिवळे फुलं असतात ते आपल्याला गोळा करायचे आहे. त्यासोबत काळे तीळ, सातू, फिटकरी आणि वराहाचं एक दात मारून घ्यायचं नाहीये. आयतं जर तुम्हाला पडलेलं पुढे मिळालं तर वराहाचं दात जे असतं ते मोठे दात जे असतात तसे 4 दात आपल्याला वराहाचे आणायचे. त्याच्यामध्ये एक बिबवा आणि 3 काळ्या सुपाऱ्या करून टाकायच्या आहे, म्हणजे त्याला काजळ लावून टाकायचे. अशा 3 पोटल्या वेगवेगळ्या 4 कोपऱ्याला आपल्या वास्तूच्या पूर्ण जागेत पुरवायचे आहे. त्यांना अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी मदिराचा भोग वाटीभर जो आहे तो द्यायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की कालभैरव रक्षामी, कालभैरव रक्षामी असं 3 वेळा म्हणून आपल्याला सर्व ठिकाणी हे टाकायचे आणि घरात मध्य भागाला बसून कालभैरवाष्टकचा 11 वेळा रात्री मध्यवेळेस 12 वाजता 11 वेळा पठण करायचं आणि त्यानंतर भीमसेन कापूर प्रज्वलित करायचे. असं केल्या मात्राने घरातली निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती त्वरित दूर होते. आणि जर हे करून देखील पूर्ण होत नसेल तर एखादी पुरोहित अनुष्ठित माणसाकडून पुढची जी बांधणी आहे ती करून घ्यायची. ओम काली जय.